मुंबईमधील मोकळे भूखंड मुख्यमंत्री त्यांच्या मित्रांना देत आहेत अशी टीका करण्यात आली आहे। मुंबईतील मोठी मैदानं खासगी विकासकांना दिली जात आहेत, भाजप आमदारांनाही भूखंड दिले जात आहेत असं आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी ही टीका केलेली आहे। जे खेळाच्या मैदानाबाबतचा प्रश्न उपस्थित झालेला होता, ज्याला आता न्यायालयाकडून स्थगिती दिली गेली आहे, मात्र त्यावरून मोकळ्या भूखंडांचा मुद्दा उपस्थित केला गेला। तो कसा भाजप आमदारांना दिला जातो किंवा फडणवीस तो आपल्या मित्रांना देत आहेत अशी टीका त्यांनी केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती। आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू, पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे। हे आपल्या सर्वांना माहिती आहे। 3 प्लॉट्स मुंबईतले महत्त्वाचे म्हणजे जुहूमधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला, प्रायव्हेट ट्रस्टला, भाजप आमदाराला दिलेला आहे। याच्यात ओपन स्पेसेस किंवा कुठलंही गार्डन प्रायव्हेट सेक्टरला देऊ नये अशी कुठलीच पॉलिसी नाही आहे आणि आम्ही करणार सुद्धा नाही की प्रायव्हेट प्लेयर्सना आपण ओपन स्पेसेस किंवा गार्डन देऊ अशी कुठेच आपण पॉलिसी आणली नाही आणि आणणार सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांकडनं। आज आपण TOD पॉलिसीच्या अंतर्गत आपण तो एक अंडरग्राऊंड पास आपण देतोय आणि जेणेकरून तिकडची फॅसिलिटी वाढेल आणि जेव्हा जेव्हा मोठे कार्यक्रम रेसकोर्सला होतात, आज तर पार्किंग स्पेस आणि ह्याला दोघांना समन्वय साधेल आणि कुठे ना कुठे रस्त्यावरती जो पब्लिक आहे तो कमी होईल तिकडून।